नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरामध्ये काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष अगदी सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाइन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। G20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नवी दिल्लीत दाखल। विमानतळावरती VK सिंग यांच्याकडून बायडन यांचं स्वागत। G20 परिषदेसाठी देश विदेशातील महत्त्वाचे नेते राजधानी दिल्लीत दाखल। इटलीचे पंतप्रधान आणि अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत दाखल। मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईकडे रवाना। मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज रात्री 10:30 वाजता बैठक। ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास नागपुरातील कुणबी आणि ओबीसी कृती समितीचा विरोध। विविध मागण्यांसह परवापासून आंदोलनाचा पवित्रा। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल। अजित पवार गटाचे दावे फेटाळले। 9 मंत्र्यांसोबतच 31 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका। सोलापुरात धनगर समाज आक्रमक आरक्षणाच्या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा। उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी भागात पाहणी। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा तर सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ। भत्ता 34 वरून 38% करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा। 2014च्या निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपाप्रकरणी दोष मुक्त। राज्यात पावसाचा जोरदार कमबॅक। नाशिकमध्ये गोदावरीला पूर। रत्नागिरीतही धुमशान। बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा। रत्नागिरीतील हरणे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। रस्ते जलमय। स्थानिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख भारतात आणणार। मंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबरमध्ये जाणार इंग्लंडला।